सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण या संपूर्ण चैत्र महिन्यामध्ये रोज देवापुढे किंवा तुळशीपुढे आपण जी रांगोळी काढतो, जी अतिशय पारंपरिक आहे, ती मी तुम्हाला काढून दाखवणार आहे। आणि सुखसमृद्धी, भरभराट आणि मांगल्याची प्रतीक असलेली शुभचिन्हांची ही चैत्रांगण रांगोळी आज आपण काढणार आहोत। तर पूर्वी ही रांगोळी शेणाने सारवून किंवा काव असतो ना, तो कावानी अंगण आपलं सारवून त्याच्यावरती काढली जायची। पण आता सगळीकडे हे उपलब्ध होईलच असं नाही, त्यामुळे मी इथे आपले रंगच पसरवून घेतलेले आहेत, वेगवेगळे रंग घेतलेत। शक्यतो गडद रंग घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर शक्यतो गडद रंग घेतलेले आहेत, कारण त्यावर पांढरी रांगोळी उठून दिसेल। त्यानंतर इथे मला चैत्रांगण रांगोळीचा साचा मी घेतलेला आहे, कारण आपल्याला रोज ही रांगोळी काढायची आहे, तर आपण साच्याने पटकन काढू शकतो। जास्तीत जास्त शुभचिन्हे असलेला हा साचा मला मिळालेला आहे आणि तो या रंगांवरती ठेवून बघा, असं ज्या चाळणीने आपण रंग घातले होते त्याच्यातच पांढरी रांगोळी घेऊन ती ह्या साच्यावरती आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम जास्त पांढरी रांगोळी पडत नाही, एकसारखी सगळीकडे पडते आणि सर्व छान चिन्ह मस्तपैकी उमटतात आणि अलगद आपल्याला काढून घ्यायचंय, म्हणजे रांगोळी पसरत नाही। बघा किती छान ही चिन्ह उमटलेली आहेत। आता यामध्ये देखील साधारण 50-1 तरी चिन्ह आहेत, पण पूर्वी ही 85 शुभचिन्ह काढली जायची। कालांतराने हळूहळू याच्यामध्ये थोडासा बदल होत गेलेला आहे। काही ठिकाणी 64 चिन्हे काढली जातात, काही ठिकाणी 50, तर काही ठिकाणी 24, काही ठिकाणी 8 देखील काढली जातात। तर आपापल्यानुसार आपण ही कमी जास्त चिन्ह काढू शकतो। आणि त्यानंतर याला आपण एक डिझाईन करण्यासाठी म्हणून कडेने याला कमळाचा आकार किंवा टिपके देऊन किंवा ओळी काढून देखील आपण ह्याला सजवू शकतो। आता मी इथे कमळामध्ये ही चैत्रांगण रांगोळी दाखवत आहे। अशा पद्धतीने पाकळ्या काढून त्याला कमळाचा आकार देणार आहे। इथे मी वेगवेगळे रंग वापरलेली आहेत, त्याऐवजी तुम्ही एकच रंग देखील वापरू शकता, पण शक्यतो तो गडद रंग वापरा, म्हणजे त्यावरती रांगोळी छान उठून दिसेल। आणि जर तुमच्याकडे काव मिळत असेल तर कावानी देखील तुम्ही सारवून त्यावरती रांगोळी काढू शकता, मस्त दिसते, खूप छान उठून दिसते त्यावरती पांढरी रांगोळी। बघा अशा पद्धतीने कमळ काढून घ्यायचं आहे आणि हाताने संपूर्ण ही शुभचिन्ह कशी काढायची आणि 85 शुभचिन्ह कोणकोणती आहेत त्याची सविस्तर रांगोळीचा व्हिडिओ याआधीच मी अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देत आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देणार आहे, तर तुम्हाला ती रांगोळी देखील तुम्ही पाहू शकता। आणि आपलं कमळ हे भरगच्च होण्यासाठी याच्यामध्ये देखील आपण अशा पाकळ्या काढून घेऊयात। आणि साचा वापरल्यामुळे ज्यांना रांगोळी काढता येत नाही ते देखील अगदी सहज ही रांगोळी काढू शकतील आणि वेळ अगदी कमी वेळेमध्ये देखील आपल्याला रोज ही रांगोळी काढता येते आणि कमी जागेत देखील। पूर्वी देवघर हे स्वतंत्र असायचं, मोठी जागा असायची, आता देवघर देखील छोटी असतात, त्याच्यासमोर रांगोळी काढायला जागा देखील छोटी असते, त्यामुळे साचा वापरला की कमी जागेमध्ये ही मोठी भरपूर चिन्हांची रांगोळी देखील आपण काढू शकतो। बघा ही रांगोळी पूर्ण पहा, तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, हा रांगोळीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक तर कराच आणि त्याबरोबर जास्तीत जास्त जणांना शेअर देखील करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रांगोळी आली की त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। आणि रांगोळी म्हणलं की त्याला हळदी कुंकवाने सजवायचं आहे, त्यामुळे ह्या कमळांच्या टोकांवरती मी कुंकू आणि राहिलेली जी मधली टोकं आहेत त्यावरती हळदीने ह्याला सजवणार आहे। अशा पद्धतीने बघा, रांगोळी ही कला आहे, आपण आपापल्या पद्धतीने त्याला सजवू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने।
तर तुम्ही देखील ही रांगोळी संपूर्ण चैत्र महिन्यामध्ये रोज काढा आणि किमान एक तरी दिवस संपूर्ण ही चिन्ह देखील साचा न वापरता हाताने काढण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. तर संपूर्ण रांगोळी पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया. तोपर्यंत सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि मराठी नवीन वर्षाच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.